नागनाथ येथील 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। आमदार संतोष बांगर यांनी प्रभू नागनाथांची सपत्नीक महापूजा आणि दुग्धाभिषेक केला। मध्यरात्रीनंतर 2 वाजता हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं होतं। त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी या मंदिरामध्ये दाखल झाले आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। हिंदू धर्मातील सर्वात पवित्र अशा श्रावणी महिन्याला सुरुवात झाली आहे। आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि त्या निमित्तानं देशभरातील सर्व शिव मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये आणि औंढा नागनाथ मंदिरात सुद्धा तशाच पद्धतीने गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ही स्पेशल दर्शनाची रांग आहे। मंदिर संस्थांचा जो शुल्क आहे तो भरल्याच्या नंतर या रांगेमध्ये आपल्याला थांबता येतं आणि या रांगेत थांबल्याच्या नंतर लवकर दर्शन मिळतो असा भक्तांचा एक विचार आहे आणि त्या पद्धतीने तयारी केली असते। परंतु या स्पेशल दर्शनाच्या रांगेत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आहे। ही रांग सोडून बाहेर या इकडल्या साईडला बघू शकता, इकडे दूरपर्यंत भक्तांची रांग रीघ आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा शंकराचे भक्त आज या ठिकाणी औंढा नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। या मंदिराचं एक वेगळेपण आहे ते म्हणजे इथले शिवलिंग जे आहे ते भूगर्भात आहे आणि त्यामुळे दर्शन घेण्यासाठी काहीसा वेळ लागतोय। तर दुसरीकडे आपण वरच्या बाजूला बघू शकता ही जनरल दर्शनाची रांग आहे। मध्यरात्रीपासून या ठिकाणी हे भक्त दर्शनासाठी थांबलेले आहेत आणि 3 ते 4 तास रांगेत थांबल्याच्या नंतर या ठिकाणी दर्शन आपल्याला घ्यायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। आज दिवसभरात अशाच पद्धतीने गर्दी कायम राहील असा प्रशासनाचा अंदाज आहे। माधव दीप्ते, एबीपी माझा, हिंगोली। तर 12 ज्योतिर्लिंग